नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच या व्हिडिओपासून किंवा या लेक्चरपासून एक नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण कंबाईन गट ब गट क राज्यसेवा मुख्य परीक्षा सो यामध्ये भाषेविषयक किंवा लँग्वेजच्या संदर्भाने जे प्रश्न किंवा आयोगाने जे पेपर्स विचारलेले आहेत, सो त्या पेपर्सचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. सो प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण आपण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2018मध्ये भाषेविषयक जे प्रश्नपत्रिका दिलेलं होतं, सो त्या प्रश्नपत्रिकेतील मराठी सेक्शनचे जे काही प्रश्न आहेत, सो त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे ते आपण सखोल इन डिटेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपलं लँग्वेजचा जो काही अभ्यास आहे तो देखील रिवाईज होईल अशा पद्धतीने आपण सखोल जे विश्लेषण आहे ते करणार आहोत. सो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, सो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ओके. सो यामध्ये आपण मराठी एकंदरीत विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे, सो याच्यामध्ये 5 प्रश्न एकंदरीत पॅसेज अंतर्गत, त्याच्यानंतर 45 प्रश्न आपल्याला ग्रामर आणि शब्दसंग्रह, ओके, सो त्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेले आहे. सो आपण 1 बाय 1 जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. सो थेट आपण हे जे काही प्रश्न आहेत त्याला सुरुवात करूया. सो एकंदरीतच हे जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण सुरू करतो, सो त्याच्यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी सो असे दोन्ही भाषेतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपण सखोल पद्धतीने करणार आहोत. सुरुवातीला आपण मराठीचे प्रश्नपत्रिका विश्लेषण करूयात, त्यानंतर इंग्रजीचे. सो अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे काही 2018 ते 2024 यामध्ये राज्यसेवा मुख्य, त्यानंतर कंबाईन गट ब आणि गट क, ओके, सो या परीक्षांमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण करूयात. ओके. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच सर्वनाम या मराठीमधील जे काही सर्वनाम टॉपिक आपण जे अभ्यासत असतो, सो त्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विशेषतः आपल्याला दर्शक सर्वनामाच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे? सो आपल्याला फक्त या ठिकाणी दर्शक सर्वनाम या कीवर्डवर लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला आहे किंवा नाही हे जे काही कीवर्ड या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, सो त्या कीवर्डवर विशेष लक्ष देऊन आपल्याला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. ओके. आता जे काही विधान दिलेलं आहे, सो ती दूरची गोष्ट आहे, ही आताच घटना घडली. त्यानंतर जे दिलेलं आहे तो बघा सूर्यास्त, आणि ड आहे हा बघा माझा रुमाल. ओके. आणि आपल्याला दर्शक सर्वनाम जे काही शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे ते दर्शक सर्वनाम आहेत किंवा नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके. आता पर्यायामध्ये दिलेलं आहे ब व क बरोबर, दुसरा पर्याय आहे क व ड बरोबर, तिसरा पर्याय आहे अ व ड बरोबर, आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर आहे. ओके. आता सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम हे थोडक्यात नामाविषयी जेव्हा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो, सो त्यालाच आपण या ठिकाणी सर्वनाम म्हणत असतो. ओके. सो नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा शब्द, ओके, टाळण्यासाठीचा शब्द म्हणजेच काय तर सर्वनाम. ओके. रमेश आला, त्याच्यानंतर रमेश गेला, हे जे काही शब्द आहे, सो रमेश आला आणि गेला किंवा तो गेला अशा पद्धतीने जेव्हा रमेशच्या ऐवजी त्याच्या जे काही सर्वनाम जे शब्द वापरले जातात तो, ती, ते वगैरे, सो त्यांनाच आपण सर्वनाम म्हणत असतो. ओके. आता या सर्वनामाचे साधारणतः 6 प्रकारचे सर्वनाम आपल्याला दिसून येतात. ओके. सो ते 6 प्रकार कोणते ते देखील आपण बघूयात. सर्वनामाचे 6 प्रकार आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये सर्वात आधी आपण पुरुषवाचक सर्वनाम. ओके. सो पुरुषवाचक सर्वनाम, सो याच्यामध्ये परत 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणते 3 प्रकार आहेत? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, जेव्हा आपण स्वतःचा उल्लेख किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जेव्हा आपण असतो आणि त्या संपूर्ण ग्रुपचा उल्लेख जे आपण करत असतो, सो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणत असतो. ज्याच्यामध्ये कोणते शब्द वापरले जातात? तर मी, त्यानंतर आम्ही, ओके, किंवा आपण. सो एकट्याविषयी जेव्हा मी स्वतः एकट्याचा उल्लेख करतो तेव्हा मी, माझ्या एकापेक्षा 2 जेव्हा आपण इतरांचा उल्लेख करतो आणि त्यामध्ये आपलाही समावेश असतो तेव्हा आम्ही आणि आपण. ओके. सो संपूर्ण
एखाद्या टीमचा किंवा गटाचा उल्लेख करत असताना आपण या शब्दाचा आम्ही किंवा आपण या शब्दाचा वापर आपण करत असतो. ओके, सो तेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ओळखले जातात. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा उल्लेख करत असताना किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते शब्द आहेत तर त्यामध्ये तू, तुम्ही हे जे काही शब्द आहेत. ओके, सो तू, तुम्ही किंवा पुढच्यांचा उल्लेख करत असताना आपण आदरार्थक जेव्हा आपण वापरतो सो आपण देखील या ठिकाणी वापरले जातात. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. तू, तुम्ही आपण दुसऱ्याचा उल्लेख करून देत असताना जे शब्द वापरले जातात सो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणत असतो. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा तिसऱ्याच व्यक्तीचा उल्लेख आपण करत असतो, दोन व्यक्ती डिस्कस करत आहेत किंवा बोलत आहेत किंवा चर्चा करत आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत, सो त्या तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख ते कोणत्या सर्वनामांच्या माध्यमातून करत असतात तर तो, ती, त्यानंतर ते. ओके, सो तो, ती, ते किंवा त्या. सो अशा पद्धतीने या शब्दांचा वापर करून ते एकंदरीतच एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करीत असतात. ओके, सो पुरुषवाचक सर्वनामाच्या संदर्भात आपण हे बघितलं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. ओके, सो दर्शक सर्वनाम ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचा, एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल सो त्या वस्तू दूरवरच्या वस्तूचा उल्लेख करून दाखवत असताना एकंदरीत जे सर्वनाम वापरले जातात सो त्याला दर्शक सर्वनाम म्हटलं जातो. ज्याच्यामध्ये हा आहे, हा, ही, हे, त्यानंतर तो, ती, ते. ओके, किंवा ह्या, त्या या शब्दांचा वापर आपण दर्शक सर्वनाम म्हणून करत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर ती चलाख मुलगी आहे. ओके, सो ती चलाख आहे आपण म्हणत असतो. ओके, सो चलाख मुलगी. सो त्या मुलीविषयीचा आपण ती हे जे काही सर्वनाम वापरले गेलेलं आहे. ओके, सो तिसऱ्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलीविषयी आपण जर बोलत आहोत. ओके, पण ती आपल्यापासून दूर आहे सो ते दर्शक सर्वनाम म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. किंवा एखादा आणखी हा मुलगा किंवा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करत असताना दूरवरच्या वस्तूचा किंवा हा माळा किंवा ती व्यक्ती. ओके, सो हे या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हणून वापरले जातात. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. तो मुलगा आपण म्हणत असतो, तो कावळा आहे. ओके, सो हे जे काही शब्द आहेत सो दर्शक सर्वनाम. आणि हेच या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये ती, ही, तो, हा हे जे काही शब्द आहेत सो ते हे सर्व शब्द काय आहेत तर दर्शक सर्वनाम आहेत. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर आणखी जर बघितलं तर तिसरा सर्वनामाचा प्रकार जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये संबंधी सर्वनाम. ओके, सो संबंधी एखाद्या क्रियेबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल एखाद्याचा संबंध दाखवत असताना किंवा एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा संबंध दाखवताना ज्या सर्वनामाचा उल्लेख केला जातो सो त्यालाच संबंधी सर्वनाम म्हटलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये जो, जी, जे, जो, जी, जे किंवा ज्या. तो मुलगा हुशार आहे जो दररोज अभ्यास करतो. यापैकी तो मुलगा हुशार आहे जो दररोज अभ्यास करतो. सो जो दररोज अभ्यास करतो सो दररोज अभ्यास करणाऱ्या मुलाविषयी जेव्हा हुशार या संबंधाचा किंवा हुशार आहे या शब्दाचा जेव्हा आपण संबंध जोडत असतो सो जो या शब्दाने तो दाखवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने जो, जी, जे सो या ठिकाणी हे संबंधी सर्वनाम आहेत. सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारत असताना एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी जेव्हा प्रश्नसूचक शब्दाचा वापर केला जातो ज्यामध्ये कोण, काय, कोणास, कोणाला इत्यादी शब्द. फॉर एक्झाम्पल कोणी रामायण लिहिले असा प्रश्न आपण विचारत असतो. सो कोणीच्या ऐवजी एखाद्या नामाचा उल्लेख करायचा असतो. सो वाल्मिकीने लिहिले. ओके, सो अशा पद्धतीने प्रश्नार्थक सर्वनामे देखील आपल्याला दिसून येतात. ओके,
त्यानंतर पाचवा प्रकार जर आपण बघितलं तर सामान्य अनिश्चित नाम. सामान्य नाम त्यालाच अनिश्चित नाम म्हटलं गेलेलं आहे. सो एकंदरीतच कोण काय, ओके. सो कोण काय म्हणेल हे, कोण काय करेल हे सांगता येणार नाही. या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे का, तर नाही. सो कोण काय करेल या ठिकाणी फक्त तो शब्द विचारण्यात आलेला आहे. सो अनिश्चित आहे, ते निश्चितपणे कुठलीही क्रिया दर्शवत नाही. सो कोण काय करेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. सो कोण काय हे शब्द या ठिकाणी सामान्य आहे, अनिश्चित आहे. सो त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणत असतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर थोडक्यात आत्मवाचक सहावा जो प्रकार आहे आत्मवाचक, सो याच्यामध्ये आपण किंवा स्वतः, मी हे स्वतः केले, की मी हे स्वतः केले म्हणजे काय, तर मी केलेल्या कृतीवर जेव्हा आपण भर देत असतो, किंवा आपणहून मी स्वतः गेलो, किंवा आपणहून म्हणजे मी स्वतःहून गेलो, म्हणजे स्वतःचा उल्लेख करत असताना जेव्हा आपण स्वतःला जास्त भर देत असतो, महत्त्व देत असतो, तेव्हा सो त्या ठिकाणी ज्या शब्दांचा वापर केला जातो, सो त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हटलं जातो आहे. आपण, स्वतः. थोडक्यात जर आपण बघायचं झालं तर इंग्रजीतील जे एम्फॅटिक प्रोनाऊन आहे, ओके, माय सेल्फ, अवर सेल्फ, ओके, किंवा माय सेल्फ, अवर सेल्फ, हे जे काही शब्द आहेत, सो ते आपण इंग्रजीमध्ये एम्फॅटिक प्रोनाऊन म्हणत असतो. सो त्यालाच मराठीमध्ये आत्मवाचक सर्वनाम म्हटलं जातो. आणि ते शब्द कुठले आहेत, तर आपण आणि स्वतः, ओके. अशा पद्धतीने सर्वनामाचे प्रकार आपल्याला दिसून येतात, ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, क्रियापदाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ती फुलांना नाजूकपणे हाताळते, या वाक्यातील हाताळते हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडतो, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. साधित क्रियापद, सिद्ध क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि गौण क्रियापद, ओके. सो हाताळतो, पाणावते, पाणावले किंवा पुढारले, हे जे काही शब्द आहेत, सो एखाद्या वस्तूपासून किंवा एखादं नाम असेल, सर्वनाम असेल, शब्दयोगी अवयव आहे, सो या शब्दापासून जेव्हा क्रियापद तयार केलं जातो, ओके, किंवा क्रिया तयार केली जाते, सो त्यालाच आपण साधित क्रियापद, म्हणजे काय, तर त्या शब्दापासून क्रियापद साधल्या जातो आहे, ओके. सो हातपासून हाताळतो हे जे काही क्रियापद आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. सो त्या शब्दापासून हात या शब्दाला साधून क्रियापद तयार केले गेलेले आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी हाताळतो हे जे काही क्रियापद आहे ते कोणते क्रियापद असणार आहे, तर साधित क्रियापद असणार आहे, ओके. साधित क्रियापद हे लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त हाताळते आपण बघितलं, पाणावले, त्याचे डोळे पाणावले, पाणावले. सो पाणावले म्हणजे काय, तर पाणी, पाणी यापासून पाणावले हे जे काही क्रियापद आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आफ्रिकी देश बरेच पुढारले, ओके. सो आफ्रिकी देश बरेच पुढारले. सो पुढे हे जे काही शब्द आहेत ते कोणत्या प्रकारात मोडतात, तर शब्दयोगी अवयव या प्रकारामध्ये मोडतात. पण या शब्दापासून क्रियापद तयार केलं गेलेलं आहे, सो ते देखील या ठिकाणी साधित क्रियापद असणार आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. या व्यतिरिक्त आणखी काही शब्द आपण बघू शकतो, ओके. सो हाताळते, पाणावले, पुढारले हे जे काही शब्द आहेत ते साधित शब्द आहेत. आता सिद्ध क्रियापद म्हणजे काय, तर जे मूळ धातू असतात, मूळ धातू म्हणजे जाणे, करणे, येणे, ओके. सो जा हे जे काही शब्द आहेत, सो मूळ धातू आहे आणि त्यापासून क्रियापद काय तयार होतं, तर जाणे, ओके. जाणे किंवा जा. त्यानंतर ये पासून येणे किंवा येणार आहे, हे एकंदरीतच संयुक्त क्रियापद झालं, येणार आहे, ओके. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर बस हे जे काही मूळ धातू आहे, सो बसपासून बसणे हे क्रियापद तयार केले जातं. करपासून करणे. सो असे जे काही शब्द आहे, सो ते सिद्ध क्रियापद म्हणून ओळखले जातात, ओके. सो लक्षात ठेवायचं, मूळ धातूपासून जे क्रियापद तयार झालेले असतात त्यांना सिद्ध क्रियापद म्हटलं जात आहे, ओके. त्यानंतर प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळून एखादी क्रिया करण्यासाठी प्रोत्साहन दिली जाते, सो त्याला काय म्हटलं जातं, तर प्रायोजक क्रियापद म्हटलं जातं आहे. फॉर एक्झाम्पल, आई बाळाला हसविते, ओके. सो आई बाळाला हसविते हे जे काही शब्द आहे, सो एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला क्रिया करण्यास प्रोत्साहन दिली जात आहे, सो हसविते. या व्यतिरिक्त चालविते, त्यानंतर खेळविते, ओके. सो हे जे काही शब्द आहेत ते एकंदरीतच आपल्याला प्रयोजक क्रियापदाचे प्रकार दिसून येतात, सो हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. आणि गौण क्रियापद जे असतात, सो ते नकारात्मक
आणि त्यांनाच अनिश्चित क्रियापद देखील म्हटला जातो. सो गौण क्रियापदामध्ये नलगे, औषध नलगे. ओके, सो औषध नलगे, नलगे हे या ठिकाणी लागणार नाही या अर्थावरून न लगे, सो हे शब्द आहेत, तो घरी जाणार नाही. ओके, सो हे नकारात्मक दर्शक जे काही शब्द आहेत सो ते काय दर्शवित असतात तर गौण क्रियापद म्हणून काम करीत असतात. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वचन विचाराच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणदृष्ट्या काय आहे? अनेक वचने आहे, आदरार्थी आहे, आदरार्थी अनेक वचन आणि आदरार्थी बहुवचन. ओके, आता जे काही प्रश्न आहेत ते थेट आपल्याला मोरा वाडंबे सरांच्या पुस्तकात दिसून येतात. ओके, सो या ठिकाणी अनेक वचनी आदरार्थी, सो आपल्याला अप्रोप्रिएट आन्सर जर बघितलं तर आदरार्थी अनेक वचन दिसून येतात आणि आदरार्थी बहुवचन. ओके, सो एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचा उल्लेख करीत असताना किंवा मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करीत असताना किंवा शाळेतील शिक्षकांचा उल्लेख करीत असताना आपण त्यांना एक वचनामध्ये उल्लेख करत नाही तर त्यांचा उल्लेख करत असताना आपण अनेक वचनामध्ये करत असतो. ओके, आणि ते आपण आदरार्थी अनेक वचनामध्ये उल्लेख करत असतो किंवा त्यालाच आदरार्थी बहुवचन देखील म्हटलं जातो. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर क आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो गुरुजी शाळेत आताच आले हे काय आहे तर आदरार्थी अनेक वचन आहे, आदरार्थी बहुवचन आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. वचन विचाराच्या संदर्भाने आपला प्रश्न विचारला जातो आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान विदेशातून आताच आले. ओके, सो पंतप्रधान विदेशातून आताच आले, आले हे जे काही आहेत सो आपण त्यांचा अनेक वचनामध्ये आले जे काही क्रियापद आहे सो अनेक वचनामध्ये साठी वापरला जातो आहे. ओके, सो मात्र या ठिकाणी पंतप्रधानांसाठी आपण आदरार्थी अनेक वचन वापरलेलं आहे. त्यामुळेच आपण पंतप्रधान आताच विदेशातून आले किंवा आपण असं म्हणत असतो का पंतप्रधान विदेशातून आताच आला. सो ते आताच आला हे जे काही रूढ किंवा जास्त अवाजवी किंवा तर्कसंगत शब्द आपल्याला वाटत नाही एखाद्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करत असतात, म्हणून आपण ते आले या शब्दांचा उल्लेख करत असतो. ओके, सो हे काय आहे तर अनेक वचनी आदरार्थी अनेक वचन किंवा बहुवचन आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय. ओके, सो आपल्याला शब्दयोगी अव्ययाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते, नंतर समोर पाहते तो तुम्ही, आणि चौथा आहे लग्न घटिका समीप येऊन पोहोचली. ओके, त्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचा उल्लेख करत असताना एकंदरीतच आपल्याला शब्दयोगी अव्ययामध्ये जे काही शब्द आहेत मागे पुढे. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर झालं तर मागे, पुढे, वर, खाली, अलीकडे. ओके, सो अलीकडे, पलीकडे. ओके, जे काही शब्द आहेत तिथे किंवा इथे. ओके, इकडून तिकडून हे जे काही शब्द आहेत सो ते आपल्याला शब्दयोगी प्रकारामध्ये दिसून येतात. ओके, सो याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय आणि हे शब्द एकंदरीतच क्रियाविशेषण अव्यय म्हणून देखील काम करत असतात. आता जेव्हा शब्दयोगी अव्यय म्हणून या शब्दांचा उल्लेख केला जातो सो या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचे आहे तर शब्दयोगी अव्यय म्हणून जेव्हा या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा ते नामाला, सर्वनामाला, ओके, सो नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत असतात. ओके, जोडून येत असतात तेव्हा या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणत असतो. आणि जेव्हा ते स्वतंत्रपणे येतात जेव्हा हे जे काही शब्द आहेत वर, खाली, मागे, पुढे, इकडून तिकडे जे काही शब्द आहेत जेव्हा ते स्वतंत्रपणे येत असतात सो त्यांना आपण काय म्हणत असतो तर क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. सो स्वतंत्रपणे जेव्हा हे शब्द वापरले जातात सो त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे डिफरन्स. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे पहिल्या पर्यायात दिलेलं आहे त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. आता खालून, खाली, वर हे जे काही शब्द आहेत सो शब्दयोगी अव्यय किंवा क्रियाविशेषण अव्ययासाठी वापरले गेलेलं आहे. मात्र खालून हे जे काही शब्द आहेत ते कुठल्याही नामाला किंवा सर्वनामाला लागलेले नाही. त्यामुळे खालून हे जे काही शब्द आहेत त्या ठिकाणी काय म्हणून वापरण्यात आलेलं आहे तर क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी शब्दयोगी असलेले वाक्य असणार आहे का तर नसणार आहे. दुसरा पर्याय आहे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. आता पुलाखालून, पूल हे जे काही नाम आहे सो
पूल या शब्दाला खालून किंवा खाली हे जे काही शब्द आहे ते लागून तयार झालेला पुलाखालून शब्द आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी नामाला जोडून आलेला शब्द आपल्याला दिसून येतो आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी शब्दयोगी असलेले वाक्य आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. तिसऱ्या पर्यायात काय दिलेलं आहे, समोर पाहते तो तुम्ही. ओके, आता समोर जे काही आहे, समोर, मागे, पुढे, ओके, सो जे काही शब्द आहे सो ते आपण शब्दयोगी अवयव म्हणून वापर करत असतो. पण परत एकदा ते कशा नामाला किंवा सर्वनामाला जोडून यायला पाहिजे, ते स्वतंत्र यायला नको. ओके, तेव्हाच ते आपण शब्दयोगी अवयव म्हणून कन्सिडर करत असतो किंवा विचारात घेत असतो. सो या ठिकाणी समोर हे स्वतंत्रपणे आलेलं आहे, त्याच्यामुळे हे देखील शब्दयोगी अवयव असणार नाही. आणि चौथा दिलेला आहे, लग्न घटिका समीप येऊन पोहोचली. सो लग्न घटिका समीप, समीप म्हणजे काय तर जवळ. सो जवळ हे देखील स्वतंत्रपणे वापरण्यात आलेलं आहे. सो त्यामुळे हे देखील क्रियाविशेषण अवयवी असणार आहे, ते शब्दयोगी अवयव नसणार आहे. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. ओके, सो आणखी शब्दयोगी अवयवाचे प्रकार जर बघितलं तर पुलापर्यंत आहे, मूर्खांपुढे. सो आईने प्रेमापोटी त्याला माफ केले. सो आईने प्रेमापोटी, आता प्रेमापोटी, पोटी हे का शब्द आहे तर शब्दयोगी अवयव आहे, कारण ते प्रेम या नामाला किंवा भाववाचक नामाला ते शब्द जोडून आले आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शब्दयोगी अवयव विचारला जातो आहे. याचे वेगवेगळे प्रकार देखील दिसून येतात. कालवाचक आहे, गतिवाचक, स्थलवाचक. ओके, सो जसे आपण विश्लेषण जे आहे सो पुढे इन डिटेल जर प्रश्न दिलेला असेल सो त्या पद्धतीने आपण त्याचे उपप्रकार देखील बघणार आहोत. ओके, आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच क्रियापदाच्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ते बघूयात. आता या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे सो त्यामध्ये 4 वाक्य आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मुलगी जलद चालते, मुलगा जलद चालतो, मुली जलद चालतात, मुले जलद चालतात. या वाक्यातील जलद या शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात, कारण चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. आणि ब आहे, लिंग वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर परिणाम होत नाही. सो या ठिकाणी जलद हा जो काही शब्द दिलेला आहे सो तो शब्द क्रियाविशेषण अवयव आहे असे म्हणता येईल. सो त्याची कारणे अ आणि ब मध्ये दिलेलं आहे. सो आपल्याला ही कारणे बरोबर आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता थोडक्यात क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय तर क्रियाविशेषण अवयव. सो क्रियाविशेषण अवयव हे एकंदरीतच क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत असतात, अधिक माहिती किंवा व्यापक माहिती देत असतात. आणि ते कशा स्वरूपामध्ये तर क्रिया कशी घडली, कुठे घडली आणि केव्हा घडली या स्वरूपामध्ये जेव्हा ही माहिती जे शब्द देत असतात सो त्याला आपण क्रियाविशेषण अवयव म्हणत असतो. ओके, आता अवयव का तर त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्या शब्दांमध्ये बदल होत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मुली जलद चालते, त्यानंतर मुलगा जलद चालतो. ओके, सो मुलगी या स्त्रीलिंगी रूपावरून मुलगा या पुलिंगीवर जेव्हा नामात बदल केला जातो, मात्र क्रियाविशेषणावर कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही. ओके, क्रियापदामध्ये देखील बदल झालेला आहे, मात्र क्रियाविशेषणावर जलद हे जे काही क्रियाविशेषण दिलेलं आहे सो त्याच्यात कुठलाही बदल आपल्याला दिसून येत नाही. सो मुली, ओके, सो एकवचनी मुलगी होती, त्यापासून अनेकवचनी मुली स्त्रीलिंगी जे काही नाम झालेलं आहे सो त्यामध्ये क्रियापदात चालतात अशा स्वरूपाचा बदल झालेला आहे, मात्र क्रियाविशेषणामध्ये कुठलाही बदल दिसून येत नाही. थोडक्यात काय तर लिंग वचन यामध्ये जेव्हा बदल होत नाही तर ते कसे असतात तर अविकारी असतात. विकारी नसतात म्हणजे अवय्य ते काय त्यांचा वय्य होत नाही, म्हणजे ते शब्द बदलत नाही तर ते अवय्य असतात आणि म्हणूनच आपण त्यांना क्रियाविशेषण अवयव म्हणत असतो. सो या ठिकाणी जे कारण दिलेलं आहे सो याच्यामध्ये दोन्ही कारण या ठिकाणी योग्य असणार आहे. चालणे, ओके, जलद चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो का तर नक्कीच ऑफकोर्स कसे चालतात तर जलद चालतात. ओके, सो त्याच्यामुळे अ जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. ब आहे, लिंग वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर परिणाम होत नाही. सो देखील बरोबर आहे. त्यांचं लिंग वचन या प्रकारामध्ये किंवा या बदल केला असता ते जे काही क्रियाविशेषण शब्द आहेत ते बदलत नाही आहे. सो जलद. ओके, सो या ठिकाणी ब देखील योग्य असणार आहे. त्यामुळे अ आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. सो पर्याय क्रमांक या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे,
अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ओके, सो मराठी व्याकरणातील जे काही वेगवेगळे शब्द जाती आहेत ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, त्यानंतर उभयान्वयी अव्यय. ओके, सो हे जे काही केवळ प्रयोगी अव्यय, सो जे काही शब्दांची वेगवेगळी जात आहे, सो त्यापैकी 12 हा जो शब्द या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, अक्षयला 12 भाषा येतात, हे काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नाम आहे का, विशेषण, धातू साधित, क्रियाविशेषण. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे शब्दांचा एखाद्या नावापुढे जे शब्द वापरला गेलेला आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती जेव्हा सांगत असतो, ओके, एखादा शब्द नामाबद्दल विशेष माहिती जी सांगत असतात, सो त्याला आपण काय म्हणत असतो तर विशेषण म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी अक्षय, अक्षय काय आहे तर या ठिकाणी नाम आहे किंवा त्यालाच आपण विशेष नाम म्हणत असतो. ओके, सो विशेष नाम आहे, नामाचा प्रकार विशेष नाम. भाषा, भाषा आपल्याला सामान्य नाम दिसून येतो, सामान्य नाम. ओके, सो या सामान्य नामाच्या आधी जो शब्द वापरण्यात आलेला आहे, सो तो काय तर 12. ओके, सो 12 सामान्य नामाविषयी विशेष माहिती सांगत आहे. सो भाषेविषयी विशेष माहिती सांगत आहे की अक्षयला किती भाषा येतात तर 12 भाषा येतात. ओके, सो 12 हे या ठिकाणी काय असणार आहे तर विशेषण असणार आहे, लक्षात ठेवायचे आहे. संख्याविषयक विशेषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, सो त्यातील संख्याविषयक विशेषण आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, ते क्रियाविशेषण असणार आहे का तर नाही, धातू साधी देखील नसणार आहे आणि नाम नसणार आहे. ओके, सो या ठिकाणी या वाक्यामध्ये 12 हे नाम देखील असू शकतो, मात्र या ठिकाणी वाक्यात काय म्हणून वापरलं गेलेलं आहे तर विशेषण म्हणून वापरलं गेलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पर्याय पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रयोग या प्रकरणाअंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गाय गुराख्याकडून बांधली जाते. त्यानंतर दुसरा जे विधान आहे, सो त्यामध्ये आपल्याला एकंदरीतच न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो आपल्याला प्रयोगाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावी प्रयोग आणि त्यानंतर जे काही संकर जे आहेत कर्मकर्तरी, कर्मकर्मणी, ओके, कर्मकर्तू भावी प्रयोग इत्यादी प्रकार जे आहेत, सो ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी जे प्रयोग विचारण्यात आलेला आहे, सो त्यामध्ये गाय गुराख्याकडून बांधली जाते आणि न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला. ओके, सो जे काही प्रकार आहेत तर ते कुठल्या प्रकारामध्ये येतात तर कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार जे असतात किंवा कर्मणी प्रयोगाचे जे काही उपप्रकार आहेत ज्याच्यामध्ये प्रधान कर्तू कर्मणी आहे, त्यानंतर गौण कर्तू कर्मणी. ओके, या व्यतिरिक्त पुराण कर्मणी ज्याच्यामध्ये करीजे, बोलीजे हे जे काही शब्द आहेत. ओके, सो त्यातील एक उपप्रकार आहे नवीन कर्मणी, ज्याला कर्मकर्तरी प्रयोग म्हटला जातो. सो नवीन कर्मणी प्रयोग देखील म्हटला जातो आहे. ओके, आणि यालाच कर्मकर्तरी प्रयोग म्हटला जातो आहे. ओके, सो इंग्रजीतील ॲक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह वॉइसमध्ये जेव्हा रूपांतर केलेले वाक्य तयार होतात, सो फॉर एक्झाम्पल राम इट्स मँगो. ओके, सो राम इट्स मँगो, सो याचे हे ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहेत आणि पॅसिव्ह वॉइस काय होईल तर मँगो इज इटन बाय राम. ओके, सो अशा पद्धतीने बाय कोणाकडून तर रामाकडून मँगो किंवा आंबा खाण्यात आला. सो अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीकडून एखादी क्रिया जेव्हा घडली जाते, सो ते कुठल्या प्रयोगाचे उदाहरण असतात तर कर्मकर्तरी प्रयोगाचे किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो तर नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आपण म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. गाय गुराख्याकडून बांधली जाते, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला आणि आणखी एक आयोगाने जे विचारलेलं आहे ते उदाहरण म्हणजे सर्वांना समज दिली जाईल. सर्वांना समज दिली जाईल जे काही वाक्य आहे, सो ते देखील एकंदरीतच कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. सर्वांना समज दिली जाईल कोणाकडून तरी, या ठिकाणी कोणाकडून तरी जे काही अर्थ आहे ते अभिप्रेत आहे. सो कोणाकडून तरी सर्वांना समज दिली जाईल असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. सो त्यामुळे कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊयात. आता सामान्य रूप. ओके, सो सामान्य रूप जे आपण नामाचे वेगवेगळे जे लिंग, वचन, विचार,
त्यानंतर सामान्य रूपामध्ये जो बदल होत असतो सो त्यानुसार आपण जे पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगीमध्ये कशा स्वरूपात बदल होतो सो ते एकंदरीत अभ्यासत असताना आपण सामान्य रूपाचा जे अभ्यास आहे ते करत असतो. सो त्यावरूनच या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि प्रश्न काय विचारलं गेलेलं आहे तर आकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते या नियमाला हा शब्द अपवाद आहे. कोणता शब्द अपवाद आहे सो या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. आणि आयोगाने जे काही प्रश्न आहेत ते रद्द केलेला आहे किंवा कॅन्सल केलेला आहे. आता का कॅन्सल केलेलं आहे तर या ठिकाणी आकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते या नियमाला कोणता शब्द अपवाद आहे. ओके, आता सामान्य रूप म्हणजे थोडक्यात मूळ रूपात जेव्हा बदल होत असतो. ओके, मूळ रूपात नामाच्या मूळ रूपात. ओके, सो नामाच्या मूळ रूपात बदल होणे म्हणजेच काय तर सामान्य रूप. ओके, सो सामान्य रूप जे आहे सो त्याच्यात बदल होणे म्हणजेच काय तर त्याला नामाच्या मूळ रूपात बदल होणे म्हणजे सामान्य रूप. आणि ते कशा पद्धतीने बदल होत असतात तर फॉर एक्झाम्पल आंबा आहे सो आंबा जे काही मूळ शब्द आहे सो त्याचे आंब्याचा झाड सो या ठिकाणी आंबावरून आंब्याचा म्हणजे आकारांत शब्द आहे आंबा आणि त्याचं रूपांतर काय झालेलं आहे तर याकारांतामध्ये झालेलं आहे आंब्याचा. ओके, सो आंब्याच्या सो अशा पद्धतीने त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. ओके, सो हेच या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. सो त्याप्रमाणे जे आपल्याला प्रश्नात विचारलं गेलेलं आहे सो आकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होतो का. सो कुठल्या शब्दाचे याकारांत होतो सो लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये घोडाचा सामान्य रूप होत असताना घोड्याला. ओके, सो याकारांत होतो त्याच्यामुळे आकारांतचे याकारांत. या व्यतिरिक्त कोयता असेल तर कोयता एखाद्याने कोयताने वार केला म्हणतो का तर कोयत्याने म्हणत असतो. सो कोयत्याने या ठिकाणी देखील आकारांतचे याकारांतामध्ये रूपांतर झालेलं आहे. याशिवाय त्याने दोऱ्याचा सहारा घेतला. ओके, सो दोऱ्याचा किंवा दोऱ्याने आपण म्हणत असतो. ओके, सो दोऱ्याने बांधून ठेवले. अशा पद्धतीने आकारांताचे सामान्य रूप याकारांत झालेलं आहे. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. आता अपवाद कुठले आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. दादाचा नाही म्हणत तर दादा आपण म्हणत असतो. नाना, ओके, मामा आहे. याशिवाय काका, त्यानंतर आजोबा. ओके, सो काका, आजोबा, चहा जे काही शब्द आहेत सो ते आपल्याला या आकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप होत असताना जे याकारांतामध्ये होते सो त्याला अपवाद आपल्याला दिसून येतात. कोणकोणते अपवाद आहेत तर दादा आहे, नाना आहे, मामा आहे. या व्यतिरिक्त काका, आजोबा, चहा. ओके, मात्र या ठिकाणी आपल्याला अपवाद दिलेला आहे आणि अपवादामध्ये दादा येतो, नाना पण येतो आणि मामा पण या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे जे काही प्रश्न आहेत ते आयोगाला कॅन्सल करावा लागलेला आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर कुठलाच योग्य येणार नाही. सो कॅन्सल झालेला प्रश्न आहे. मात्र यात जर आपल्याला विचारलेलं असतं की खालीलपैकी कोणत्या शब्दाचे आकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते असा प्रश्न राहिलेला असता तर त्याचा योग्य पर्याय क्रमांक 2 राहिलेला असता. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सामान्य रूपाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एकंदरीतच क्रियापदाच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एक मिनिट. सो पुढचा प्रश्न क्रियापदाच्या संदर्भाने प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. अधोरेखित क्रियापदांचा प्रकार ओळखा. विधान अ दिलेलं आहे. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. त्यानंतर उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. ओके, सो आता क्रियापदाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत सो त्यापैकी सांजावले, उजाडले, त्या व्यतिरिक्त मळमळले आहे, गडगडले. ओके, सो हे जे काही प्रकार आहेत किंवा हे जे काही क्रियापद आहेत सो ते भावकर्तृत्व क्रियापद म्हणून ओळखले जातात. कारण क्रिया कोणी केली सो ते या ठिकाणी करता काय नसतो तर स्पष्ट नसतो. ओके, सो सांजावले, आता सांजावणारा काय तर या ठिकाणी करता स्पष्ट आहे का तर करता स्पष्ट दिसून येत नाही.
मी तर असू शकणार नाही, कारण सांजावले जे क्रियापद आहे, सो सांजावले, सांजवणारा काय असा प्रश्न विचारला तर उत्तर निश्चितपणे आपल्याला सापडत नाही. याशिवाय उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. आता उजाडणारा कोण असा प्रश्न केला तर निश्चितपणे आपल्याला या वाक्यामध्ये कर्ता सापडत नाही. सो कर्ता काय आहे तर कर्ता अस्पष्ट आहे. माफ करा, कर्ता या ठिकाणी काय आहे तर अस्पष्ट आहे. आणि कर्ता स्पष्ट नसतो किंवा अस्पष्ट असतो. तसेच मूळ अर्थ किंवा वाक्याचा मूळ भाव जेव्हा आपल्याला कर्ता म्हणून विचारात घ्यायचा असतो, तेव्हा जो काही त्या ठिकाणी क्रियापद जे वापरलेले असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो तर भाव कर्तृ क्रियापद आपण म्हणत असतो. सो या ठिकाणी भाव कर्तृ क्रियापद या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. सांजावले, त्यानंतर उजाडले, याशिवाय मडमडते, ओके, मडमडते, गडगडले. सो हे जे काही शब्द आहेत, सो ते भाव कर्तृ क्रियापदाचे उदाहरण आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त या पर्यायात जे इतर क्रियापद दिले गेलेले आहे, सो अनियमित क्रियापद, ज्याला आपण गौण क्रियापद देखील म्हणत असतो, गौण क्रियापद. सो गौण क्रियापदामध्ये नकारात्मक शब्द नये, हे करू नये, ते करू नये, त्यानंतर नको, नाही किंवा आहे, हे जे काही निश्चितपणे किंवा अनियमित असतात, यांचा कर्त्यांचा उल्लेख किंवा स्पष्ट नसतो इन द सेन्स ते निश्चितपणे कोणत्या क्रियेविषयी बोलत आहेत ते सांगता येत नाहीत. सो अनियमित असतात, अनिश्चित असतात, किंवा त्यालाच गौण क्रियापद देखील म्हटलं जातो आहे. ओके, सो गौण क्रियापद देखील म्हटलं जातो आहे. सो गौण क्रियापदाचे उदाहरण आहेत, सो लक्षात ठेवायचं. नकारदर्शक शब्द, त्यानंतर सिद्ध क्रियापद या आधीच बघितलं, जे मूळ धातू आहेत, सो त्या मूळ धातूपासून तयार झालेले शब्द ते सिद्ध क्रियापद असतात. आणि प्रयोजक क्रियापद देखील आपण पहिल्याच सुरुवातीलाच आपण बघितलेला आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अर्धविरामच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता विरामचिन्ह आहेत, सो विरामचिन्हांवर देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. सो अर्धविराम म्हणजे कुठला चिन्ह आहे तर अशा पद्धतीने जो काही चिन्ह वापरण्यात आलेला असतो, सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अर्धविराम कधी वापरतात? एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास, दोन छोटी वाक्य असल्यास, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी, किंवा उभयान्वी अवययांनी जोडलेल्या असताना. ओके, सो या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असायला हवी. आता अर्धविरामाचा वापर आपण केव्हा करत असतो? जेव्हा दोन छोटी वाक्य जेव्हा आपल्याला जोडायचे असतात, किंवा दोन छोटी वाक्य जेव्हा आपण दर्शवित असतो, ते आपण अर्धविराम, ओके, सो अर्धविरामांचा वापर करतो आपण दर्शवित असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त ते वाक्य कोणत्या अवययांनी जोडलेले असतात तर उभयान्वी अवययांनी जोडलेले असतात. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो दोन छोटी वाक्य आणि उभयान्वी अवययांनी जोडलेले असतात. सो ब आणि ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण त्याला मिळाले नाही. ओके, सो त्याने खूप अभ्यास केला परंतु तो परीक्षेत नापास झाला. त्याने खूप अभ्यास केला परंतु तो परीक्षेत नापास झाला. आता हे जे काही वाक्य आहेत, सो या वाक्यामध्ये अर्धविरामाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जे काही वाक्य आहे ते कशाने जोडलेलं आहे तर उभयान्वी अवययांनी जोडलेलं आहे. ओके, उभयान्वी अवयव म्हणजे काय तर पण, परंतु हे जे काही अवयव आहेत, सो त्यापासून हे जे काही वाक्य आहे ते जोडण्यात आलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन छोटी वाक्य आणि ते उभयान्वी अवययांनी जोडलेले आहेत. प्रधान कर्तृत्व उभयान्वी अवयव आणि एक गौण जे आहेत, सो असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. सो प्रधान कर्तृत्वाचे न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयवाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके, सो ठिकाणी ब आणि ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. आता एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास ते कशाने जोडले जातात तर स्वल्पविराम. ओके, सो एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असतात,
सो त्यावेळेस फॉर एक्झाम्पल मला चित्रपट, कथा, पुस्तके, कादंबऱ्या आवडतात. सो यामध्ये आवडणाऱ्या वस्तूविषयी या ठिकाणी बोललं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये चित्रपट, कथा, पुस्तके, कादंबऱ्या सो याविषयी बोललं गेलेलं आहे. सो एकाच जातीचे शब्द आपल्याला दिसून येतात. सो त्या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर केलेला आहे तर स्वल्पविरामाचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास स्वल्पविरामाचा वापर करत असतात. सो हे लक्षात ठेवायचं आहे, स्वल्पविराम, स्वल्प. आणि शब्दांचा संक्षिप्त दाखवण्यासाठी एकंदरीतच कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो तर ते देखील आपल्याला संक्षिप्त चिन्ह ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो संक्षिप्त चिन्ह याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल राघू भांडारकर. ओके, सो रामकृष्ण गोपाळ भांडारकर यापैकी डॉक्टरचा इनिशियल म्हणजे पूर्ण डॉक्टर न लिहिता फक्त एक डॉक्टर त्यानंतर एक संक्षिप्त चिन्ह वापरण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे गो. ओके, सो हे जे काही चिन्ह आहे सो यालाच संक्षिप्त चिन्ह म्हटलं गेलेलं आहे. सो याचा वापर आपण शब्दांचा संक्षिप्त दाखवण्यासाठी करत असतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आयोगाने या प्रश्नाचा जे काही पर्याय आहे ते पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. मात्र आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे तर विधानात्मक वाक्य कोणते असा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो विधान असणारे वाक्य कोणते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इथे बसू नकोस. आता वाक्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्वार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. सो इथे बसू नकोस जर आपण बघितलं तर हे आपल्याला आज्ञार्थी वाक्य दिसून येतो, आज्ञार्थी वाक्य आहे. ओके, त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये तू उद्या येणार आहेस का प्रश्नार्थक वाक्य आपल्याला दिसून येतो, प्रश्नार्थक वाक्य. मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये मला गोड आवडत नाही. ओके, नकारदर्शी आहे. आणि आज पाऊस येणार नाही, दोन्ही नकारदर्शी आहेत आणि दोन्ही काय तर विधानार्थी वाक्य आहे. ओके, सो विधानार्थी वाक्य आहे. मात्र आयोगाने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर दिलेलं आहे. ओके, सो दोन्ही वाक्य काय आहे तर विधानार्थी वाक्य आहे. ओके, आता का पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे ते मला देखील स्पष्ट समजलेलं नाही. ओके, सो तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न, नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात. आता नकारार्थी वाक्याला काय म्हणतात तर नकारार्थी आणि होकारार्थी. सो हे जे काही 2 प्रकार आहेत, होकारार्थी वाक्यालाच आपण करणरूपी वाक्य म्हणत असतो, करणरूपी वाक्य. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे. हे जे काही वाक्य आहे सो ते होकारार्थीमध्ये आहे आणि त्याचंच नकारार्थी रूपांतर करायचं झालं, नकारार्थी ज्याला आपण पर्याय नाव काय म्हणत असतो तर अकरणरूपी. सो या वाक्याचे रूपांतर आपण काय करणार तर तो अज्ञानी नाही. ओके, सो अशा पद्धतीने आपण होकारार्थीचे नकारार्थीमध्ये बदल करत असतो. ओके, सो या ठिकाणी आपल्याला नकारार्थी वाक्याला काय म्हणतात किंवा असंही म्हणतात, काय म्हणतात तर अकरणरूपी. ओके, आणि करणरूपी म्हणजे काय तर होकारार्थी वाक्य. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य जे उभयान्वी अव्यय जो टॉपिक किंवा जो प्रकरण आपण अभ्यासत असतो सो त्यामध्ये आपण साधारणतः 2 प्रकारचे उभयान्वी अव्यय अभ्यासत असतो. याच्यामध्ये प्रधान कर्तृत्व उभयान्वी अव्यय आणि गौण. ओके, सो गौण स्वरूपात जो काही उभयान्वी प्रकार आपल्याला दिसून येतात. ओके, सो ते असे 2 प्रकार आपण गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय आणि प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय
आता जे वाक्य प्रधान सूचक उभयान्वी अवयवांनी तयार केलेले असतात, सो ते आपण संयुक्त वाक्यामध्ये त्याचा किंवा ते वाक्य कशामध्ये असतात तर संयुक्त वाक्यामध्ये असतात. आणि जे वाक्य जे दोन वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अवयवांनी जोडलेले असतात, सो ते मिश्र वाक्यामध्ये येतात. आता संयुक्त वाक्य तयार करत असताना किंवा संयुक्त वाक्य हे प्रधान सूचक प्रधान सूचकत्व उभयान्वी अवयव. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये समुच्चय बोधक ओके, ज्याच्यामध्ये आणि, व, आणखी ओके, आणखी, या व्यतिरिक्त, याशिवाय ओके, याशिवाय आपण म्हणत असतो. सो ॲडिशनल ज्या ठिकाणी ज्या वाक्यामध्ये दर्शवलेले असतात, सो ते एकंदरीत समुच्चय बोधक उभयान्वयी प्रकारामध्ये दिसून येतं. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं, एक्झाम्पलमध्ये जर आपण विचारात घेतलं तर वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. सो वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. सो या ठिकाणी हे जे काही वाक्य आहेत तर ते वाक्य एकंदरीत आणि या समुच्चय बोधक उभयान्वी अवयवाने जोडलेले आहेत. त्याच्यामुळे हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये असणार आहे तर संयुक्त वाक्य ओके. सो संयुक्त वाक्य या प्रकारामध्ये असणार आहे. सो ते लक्षात घ्यायचं आहे ओके. सो समुच्चय बोधक उभयान्वी अवयवाचे प्रकार आहेत. सो आणि, व, आणि, अन, आणखी, न, शिवाय, आणि इत्यादी जे शब्द आहेत ते समुच्चय बोधक. या व्यतिरिक्त दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक. असे झाले किंवा तसे झाले हे जे काही विकल्प बोधक ओके. सो त्यामध्ये अथवा, वा, किंवा, अगर ओके. तुला चहा हवा की कॉफी हा जर प्रश्न आपण विचारला तर चहा हवा की कॉफी. सो की यावरून आपल्याला विकल्प बोधक दिसून येतो. याशिवाय देह जावो अथवा राहावं ओके. सो देह जाऊ अथवा राहू. सो या ठिकाणी दोन वाक्य आपल्याला दिसून येतो, देह जावो अथवा राहू. सो अथवा हे जे काही कीवर्ड आहेत ते एकंदरीतच आपल्याला प्रधान सूचकत्व जे काही प्रधान बोधक उभयान्वी अवयव आहेत, सो त्यातील विकल्प बोधक जे काही उभयान्वी अवयवाचे प्रकार दिसून येतात. सो लक्षात ठेवायचं आहे की कोणकोणते शब्द आहेत विकल्प बोधकमध्ये, अथवा, वा, किंवा, अगर ओके. त्यानंतर न्यूनत्व बोधक. आता या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे सो न्यूनत्व बोधकवरून ते आपल्याला ओळखायचं आहे. न्यूनत्व बोधकमध्ये पण, परंतु, बाकी, किंतु, परी ओके. सो तिसरा प्रकार न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक याच्यामध्ये शब्द कुठले आहेत तर पण, परंतु, बाकी, परी, मरावे, परी, कीर्ती रूपे उरावे हे जे काही वाक्य आहेत ते एकंदरीतच न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयवाने जोडलेले आहेत आणि ते काय असणार आहे तर संयुक्त वाक्य असणार आहे ओके. सो लक्षात घ्यायचं आहे. सो त्यानंतर परिणाम बोधकमध्ये एखादी गोष्ट का घडली आणि त्या एखादी गोष्ट घडली त्याच्यानंतर त्याचा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जे दिलेलं असतं सो ते परिणाम बोधक. त्याच्यामध्ये म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात इत्यादी शब्दांचा वापर केलेला असतो ओके. सो हे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत प्रधान सूचक उभयान्वी अवयव, सो त्यातील या शब्दांचा वापर करून जे वाक्य तयार केले जातात सो त्यांना संयुक्त वाक्य आपण म्हणत असतो ओके. जर आज चांगले बीज पेरले तर उद्या चांगले पीक येईल. संयुक्त वाक्य आहे का तर नाही. सो जर तर हे संकेतार्थी जे काही संकेतबोधक उभयान्वी संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वी ओके. सो संकेतबोधक आणि ते कुठल्या प्रकारचे आहेत तर गौणत्व सूचक. सो त्याच्यामुळे हे मिश्र वाक्य आहे. त्यानंतर सण उत्सव आनंद देतात पण ओके. सो या ठिकाणी पण आपण बघितलेलं आहे की पण हे जे न्यूनत्व बोधक उभयान्वी अवयवाचे प्रकार आहे. सो पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबरडे मोडते. सो या ठिकाणी संयुक्त वाक्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे ती
इतकी रडकी ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले. आता हे एकंदरीतच स्वरूपबोधक. ओके, स्वरूप एका वाक्यात जे काही विधान केलेलं आहे, सो त्याचे त्या विधानाचे जे स्वरूप आहे ते पुढच्या वाक्यामध्ये उघडलेलं असते किंवा दिलेलं असते. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे की ती इतकी रडली की तिचे डोळे काय झाले तर सुजले. ओके, सो स्वरूपबोधक उभयान्वी प्रकार जे आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वी प्रकारचे दिसून येतो. सो त्यामुळे की हे जे काही कीवर्ड आहे किंवा हे जे काही वाक्य आहे ते मिश्र वाक्य या प्रकारामध्ये येतात. लक्षात घ्यायचं आहे मिश्र वाक्य. त्यानंतर आज जिकडे पाहावे तिकडे माझी भावंडे आहेत. सो हे देखील मिश्र वाक्याचा प्रकार आहे, कारण ते गौणत्व बोधक उभयान्वी प्रकाराचे उपप्रकार जे आहेत स्वरूपबोधक किंवा संकेतबोधक यावरून आपल्याला दिसून येतात. ओके, सो मिश्र वाक्य या श्रेणी अंतर्गत याचा समावेश करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडा फास्ट घेऊयात. त्याला पहिला वर्ग मिळावा, तो खूप अभ्यास करतो, हे मिश्र वाक्य बनवा. ओके, सो या आधीचे संयुक्त वाक्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेलं होतं. आता मिश्र वाक्य बनवताना गौणत्व सूचक उभयान्वी अवयवाने जोडलेले वाक्य हे साधारणतः मिश्र वाक्य या प्रकारामध्ये मोडतात. पहिला वर्ग मिळवण्यासाठी तो खूप अभ्यास करतो, याच्यामध्ये दोन क्रियापद दिसून येत नाही, त्याच्यामुळे हे काय आहे तर केवळ वाक्य आहे. ओके, सो केवळ वाक्य आहे. पहिला वर्ग मिळवण्याच्या अपेक्षेने तो खूप अभ्यास करतो, सो याच्यामध्ये एकच क्रियापद आहे, सो हे देखील केवळ वाक्य आहे. केवळ वाक्य. ओके, त्यानंतर त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो. आता म्हणून हे जे काही आहे ते एकंदरीतच उद्देशबोधक उभयान्वी अवयवाचे प्रकार दिसून येतं, जे की गौणत्व सूचक उभयान्वीचे उपप्रकार आहे. सो उद्देशबोधक जे काही उभयान्वी प्रकार आहेत, सो त्या अंतर्गत म्हणून या शब्दाचा वापर केला जातो आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो. सो उद्देशबोधक उभयान्वी प्रकारचे आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. आणि हे काय आहे तर मिश्र वाक्य आहे. ओके, तो खूप अभ्यास करतो कारण त्याला पहिला वर्ग मिळवायचा आहे. कारण हे कारणबोधक जरी असले आणि ते मिश्र वाक्याचा प्रकार आपण म्हणत असलो तरी या ठिकाणी जे सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे वाक्यरचना ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, वाक्य आपल्याला उद्देशात्मक विचारले गेलेलं आहे. सो त्या ठिकाणी म्हणून हे जे काही शब्द आहे ते अप्रोप्रिएट असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे किंवा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती, हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये असतात. सो जर तर हे जे काही संकेतबोधक जर तर. ओके, जर असे झाले असते तर ते घडले असते किंवा जर असे झाले तर तसे होईल, हे जे काही शब्द आहेत किंवा वाक्य आहेत, सो जर तर या वाक्यापासून जे तयार झालेले असतात सो ते संकेतार्थी शब्द असतात. लक्षात घ्यायचं आहे. सो संकेतार्थी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर काही या ठिकाणी एकंदरीतच शब्दसंग्रहाच्या संदर्भाने मराठी होकॅबच्या संदर्भाने शब्दसंग्रह प्रश्न विचारण्यात आलेला आहे जोड्या लावा स्वरूपात. पायंडा, मृत्यू, एदी, आभरण. ओके, आणि आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो लक्षात घ्यायचं आहे, पायंडा घालणे म्हणजेच पायंडा घालणे. सो एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, प्रारंभ करणे किंवा आरंभ करणे. ओके, सो पायंडासाठी आरंभ. सो अला 2 नंबरची जोडी. सो अला 2 नंबरची जोडी जर आपण जुळवली तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपण रद्द करू शकतो. त्यानंतर दुसरा आहे मृत्यू. आता मृत्यूसाठी आपण अवसान म्हणत असतो. ओके, सो मृत्यू मरण पावणे किंवा अवसान झाले म्हणत असतो. अवसान किंवा निर्वाण देखील म्हटलं जातो. निर्वाण. ओके, महापरिनिर्वाण. सो निर्वाण लक्षात घ्यायचं आहे. अवसान, निर्वाण, मरण, देहत्याग. ओके, सो इत्यादी जे काही शब्द आहेत ते मृत्यूला समानार्थी शब्द आपल्याला दिसून येतात. सो बला 1 नंबरची जोडी. सो बला 1 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर एदीसाठी कुठला शब्द वापरण्यात आलेला आहे. एदी. सो एदीला आळशी
आळसी, कामचुकार, सो इत्यादी जे काही शब्द आहे. सो एदी म्हणजेच काय, आळसी होते हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आभरण, आभरण म्हणजेच अलंकार. ओके, सो आभरण म्हणजे अलंकार. सो असे या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच शब्दसंग्रहावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न एकंदरीतच उद्देश विस्तार, जे काही वाक्य संरचना ज्याच्यामध्ये उद्देश विस्तार, विधेय विस्तार जे आपण प्रकार बघत असतो, त्यावर विचारलेला प्रश्न आहे. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात, या वाक्यातील उद्देश विस्तारक सांगा, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. एकच मिनिट. एक मिनिट. ओके, सो आपण उद्देश विस्तार किंवा जे वाक्य पृथक्करण आहे, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सो उद्देश विस्तारकच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात, या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो जे काही वाक्य पृथक्करण आहे, सो त्याच्यामध्ये दोन जे विभाग आहे, ज्याच्यामध्ये वाक्य पृथक्करण सो या अंतर्गत दोन विभाग आहेत. कोणते, तर एक आहे उद्देश विभाग आणि दुसरा आहे विधेय विभाग. ओके, आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, उद्देश प्लस उद्देश विस्तारक. उद्देश विस्तार
आणि याच्यामध्ये विधेय, विधेय विस्तार, विधेय विस्तार, त्यानंतर कर्मपूरक, विधीपूरक. ओके, सो इत्यादी जे काही विधीपूरक. ओके, सो हे विधेय विभागामध्ये येते. आता आपल्याला या ठिकाणी उद्देश विस्ताराच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. आता उद्देश म्हणजे काय, तर वाक्यातील जो काही कर्ता असतो, सो वाक्यातील कर्ता म्हणजेच काय, तर त्या वाक्यातील उद्देश असतो. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. आता शिकवितात, शिकवितात कोण शिकवितात, तर शिकवणारे कोण आहे, तर बाई. ओके, सो मॅडम आहेत. शिकवणारे कोण, तर या ठिकाणी कोण, यावरून आपण कर्ता ओळखू शकतो. सो कर्ता कोण आहे, तर बाई. ओके, म्हणजेच काय, तर या ठिकाणी उद्देश कोण असणार आहे, बाई. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. उद्देश या ठिकाणी कर्ता असतो आणि कर्त्याविषयी जे काही अधिक माहिती सांगितलेली असते ते त्या कर्त्याचे काय असतं, तर उद्देश विस्तारक असतो किंवा उद्देशाबद्दल जी अधिक माहिती असते ते उद्देश विस्तार असतो. सो या ठिकाणी पांढरे केस असलेल्या बाई, या ठिकाणी या बाईविषयी अधिक माहिती सांगण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी उद्देश विस्तारक काय असणार आहे, तर पांढरे केस असलेल्या बाई. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. सो जसं आपण एक्सप्लेनेशन पुढे बघूयात आणि यावर आणखी जर प्रश्न विचारले असेल सो आपण ते इन डिटेलमध्ये बघूयात. त्यानंतर वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होते, सो ओके, सो वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होते ते केवळ वाक्य असू शकते, मिश्र वाक्य असू शकते, संयुक्त वाक्य असू शकते. ओके, सो वाक्य संश्लेषण म्हणजे काय, तर 2 किंवा त्यापेक्षा अधिक वाक्ये एकत्रित करून जेव्हा एकच वाक्य तयार केले जाते, सो त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जात आहे, तर वाक्य संश्लेषण म्हटलं जात आहे. सो 2 किंवा अधिक वाक्य एकत्रित करून एकच वाक्य बनवणे. सो ते केवळ वाक्य बनवलं जाऊ शकतो ज्याच्यामध्ये एकच क्रियापद असतो. मिश्र वाक्य, मिश्र वाक्याच्या संदर्भात आधीच बघितलं. गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाने तयार केलेले जे वाक्य असतात किंवा जोडलेले असतात, सो ते मिश्र वाक्य आहेत. सो गौणत्व सूचक. ओके, सो आणि संयुक्त वाक्य हे प्रधान सूचक. ओके, सो प्रधान सूचक उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. म्हणजेच काय, तर 2 केवळ वाक्यापासून एक केवळ वाक्य बनवता येतो का, तर यस, 2 केवळ वाक्यापासून एकच केवळ वाक्य बनवता येतो. 2 केवळ वाक्यापासून मिश्र वाक्य, 2 किंवा 1 मिश्र वाक्य असेल आणि एक केवळ वाक्य असेल, सो त्याचे एक वाक्य तयार करता येतो. सो जे तीनही जे काही पॉसिबिलिटीज आहेत ते शक्य आहे. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 वरील सर्व वाक्य काय आहे, तर बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा परत या ठिकाणी आपल्याला वाक्य पृथक करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माझ्या नंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही. या वाक्यात पाठवली नाही हे काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो माझ्या नंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवली नाही. आता क्रियापद जे आहे, सो या ठिकाणी पाठवली नाही एकंदरीत आपल्याला संयुक्त क्रियापद दिसून येतो आणि आपण याआधीच बघितलं. क्रियापद काय असतात, तर विधेय. विधेय म्हणजेच थोडक्यात क्रियापद, क्रियापद असतात. सो मूळ विधेय म्हणजेच काय, तर क्रियापद. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 मूळ विधेय. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 मूळ विधेय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने वाचा. एकाने माणसे मोजून पाहिली, ती 9च भरली. आता या दोन्ही वाक्यांचे एकच वाक्य रूपांतर करायचं आहे आणि आपल्याला संयुक्त वाक्य बनवायचं आहे. ओके, सो संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. एकाने माणसे मोजून पाहिल्यावरती 9च भरली, या ठिकाणी केवळ वाक्य आहे त्यामुळे संयुक्त वाक्य असणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय आहे, एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च भरली. आता पण हे काय आहे, तर न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे. सो न्यूनत्व बोधक आणि हे कुठल्या प्रकारे अंतर्गत येतात, तर प्रधान सूचक. ओके, सो प्रधान सूचक उभयान्वी अव्यय अंतर्गत. आणि या प्रधान सूचक उभयान्वी अव्ययांतर्गत येणारे जे काही शब्दांचा वापर करून जे वाक्य जोडलेले असतात तर ते कोणते वाक्य असतात, तर संयुक्त वाक्य असतात. त्यामुळे
पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आता जेव्हा एकाने माणसे मोजून पाहिली, जेव्हा तेव्हा एकंदरीत मिश्र वाक्य आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी प्रकाराचे आपल्याला ते दिसून येतात. जर तर जेव्हा तेव्हा संकेतबोधक उभयान्वयी प्रकार आहेत. आणि एकाने माणसे मोजून पाहिली कारण ती नवस भरली. सेंटेन्स स्ट्रक्चर चुकीचं आहे आणि एकंदरीतच कारण हे जे काही शब्द आहेत ते आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवाचे प्रकार दिसून येतात. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नवस भरली. सो पण हे काय आहे तर उभयान्वयी अवयवाचे प्रकार न्यूनत्वबोधक आणि प्रधानसूचक उभयान्वयी अवयव जे संयुक्त वाक्यात रूपांतर किंवा संयुक्त वाक्य तयार करण्यासाठी वापरले जातात. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे गौरीला साडी शोभते याचे कर्म कोणते असा प्रश्न दिलेला आहे. गौरीला साडी शोभते. आता शोभणारा काय असा जर प्रश्न केला. ओके. सो कर्ता ओळखण्यासाठी आपण क्रियापदाला नारा हा जे काही शब्द आहे किंवा प्रत्यय आहे सो ते वापरून आपण प्रश्न करत असतो आणि जो त्याचा आन्सर ज्या वाक्याच्या क्रियापदाचा आन्सर शोभणारा किंवा देणारा खाणारा जो शब्द आपल्याला मिळत असतो आन्सर म्हणून तो त्या वाक्याचा काय असतो तर कर्ता असतो. सो या ठिकाणी शोभणारा काय आहे तर साडी. ओके. सो साडी या ठिकाणी कर्ता असणार आहे. सो कर्ता साडी. आणि या साडीची जी काही क्रिया आहे ती कोणावर चालवलेली आहे तर गौरीवर चालवलेली आहे. ओके. गौरीवर चालवलेली आहे क्रिया. त्याच्यामुळे या वाक्यातील कर्म काय असणार आहे तर कर्म असणार आहे गौरीला. सो लक्षात ठेवायचं आहे या वाक्यातील कर्म साडी नसून गौरीला असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आणि शोभते क्रियापद. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कार्यकार्थ असे म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे संबंध असतात या संबंधांना उपपदार्थ म्हणतात. ओके. आता हा जो काही प्रश्न आहे तो एकंदरीत आयोगाने कॅन्सल केलेला आहे. हे दोन्ही स्टेटमेंट एकंदरीतच मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात आहे. या ठिकाणी कार्यकार्थऐवजी कारकार्थ. ओके. कारकार्थ असा शब्द पाहिजे होता. दुसरा जे काही विधान आहे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी जे संबंध असतात ते संबंधांना उपपदार्थ म्हणतात. सो हे देखील वाक्य बरोबर आहे आणि या ठिकाणी जे कार्यकार्थऐवजी कारकार्थ पाहिजे होता. मात्र आयोगाने जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्याचा पुरता मामा झाला या वाक्यातील विधीपूरक कोणते ते ओळखा. ओके. आता विधेय विभाग जे आहे सो त्या विधेय विभागांतर्गत विधीपूरक आपण बघितलेलं होतं. सो विधेय विभागांतर्गत विधीपूरक म्हणजे काय तर ज्या वाक्यातील कर्त्याची जी विधिविशेषणं असतात सो ते त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये काय म्हणून वापर केला जातो तर लक्षात ठेवायचं आहे कर्त्याची विधिविशेषणे. अधिविशेषण म्हणजे कर्त्याविषयी अधिक माहिती सांगतं. सो ते अधिविशेषण. आता कर्ता म्हणजे काय तर उद्देश आणि उद्देशविषयी अधिविशेषण म्हणजे काय तर आधी जी काही विशेषण दिलेलं असतं किंवा माहिती दिलेली असते ती अधिविशेषण. सो ते अधिविशेषण म्हणजे आधीची माहिती. सो थोडक्यात ते आपण काय म्हणत असतो त्यांना तर उद्देश विस्तार. ओके. मात्र कर्त्यानंतरची जी काही विशेषणे लागलेली असतात किंवा कर्त्याविषयी आणखी शब्द त्या ठिकाणी दिलेला असतो कर्त्याविषयीचा उल्लेख करत असताना सो ते विधिविशेषण ज्याला म्हटलं गेलेलं आहे आणि तेच विधीपूरकाचे काम करत असतात. ओके. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी त्याचा पुरता मामा झाला. ओके. सो त्याचा पुरता मामा झाला. आता त्याचा या कर्त्याविषयी मामा झाला हे जे काही शब्द आहेत ते वापरले गेलेले आहे आणि या ठिकाणी मामा हे जे शब्द आहे ते विधीपूरकाचे काम करतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3 यासारखाच एक आणखी उदाहरण जर आपण घेतलं तर शिवाजी महाराज छत्रपती झाले.
छत्रपती झाले. ओके, सो होणारे कोण तर शिवाजी महाराज. सो शिवाजी महाराज करतायत आणि करत्याच्या नंतर काय झाले तर छत्रपती झाले. थोडक्यात काय झालेलं आहे. सो असा प्रश्न जर विचारला तर काय या प्रश्नाचं उत्तर जो शब्द देत असतो तर ते त्या वाक्यामध्ये विधीपूर्वकाचे काम करत असतो. सो लक्षात ठेवायचं आहे. सो छत्रपती झाले. सो छत्रपती हे या ठिकाणी काय आहे तर विधीपूरक आहे. विधीपूरक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो त्याचप्रमाणे त्याचा पुरता मामा झाला. काय झाला तर मामा झाला. सो मामा या ठिकाणी काय असणार आहे विधीपूरक असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा एकंदरीत प्रश्न आपल्याला शब्दसंग्रह च्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे आणि मनी. ओके, योग्य मनीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पाणी जोखणे. ओके, सो पाणी जोखण्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पाणी जोखणे म्हणजे काय तर थोडक्यात पात्रता ओळखणे. पात्रता ओळखणे, सक्तीचा अंदाज घेणे. ओके, सो या ठिकाणी अ आणि क पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पाणी जोखणे म्हणजे एखाद्याची पात्रता ओळखणे, लायकी किती आहे ते ओळखणे, लायकी काढणे नाही. ओके, सो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, ब मध्ये आहे लायकी काढणे, चुकीचं आहे. लायकी ओळखणे, त्याची क्वालिफिकेशन काय आहे ते ओळखणे, सक्तीचा अंदाज घेणे, तो किती पाण्यात आहे हे ओळखणे. सो थोडक्यात पाणी जोखणे. पाण्याची चव सांगणे का तर नक्कीच नाही. सो अ आणि क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचाराच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. ओके, या ठिकाणी वाक्प्रचार कुठला आहे तर धूम ठोकली. आणि धूम ठोकली या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सुंबाल्या करणे, संख करणे, सव्यापशव्य करणे आणि हतबल होणे. ओके, सो धूम ठोकणे. आता धूम ठोकणे म्हणजे काय तर पडून जाणे. त्याचा अर्थ काय होतो तर पडून जाणे. पडून जाणे. ओके, सो चोरांनी काय केली धूम ठोकली म्हणजे काय पडून गेले. आणि त्यालाच सुंबाल्या करणे देखील म्हटलं जातो. लक्षात ठेवायचं आहे. सुंबाल्या करणे म्हणजेच पडून जाणे होतो. सुंबाल्या करणे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सुंबाल्या करणे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता शंख करणे जे आहे, सो शंख करणे एकंदरीतच गोंगाट करणे, ओरडणे, व्यर्थ ओरडणे. ओके, किंवा रडणे याचा अर्थ होते शंख करणे. मोठ्याने ओरडणे किंवा बोंबलणे, गोंगाट करणे. सो शंख करणे म्हणजे काय तर ओरडणे. हतबल होणं म्हणजे काय तर कमकुवत होणे, परास्त होणे. परास्त होणे. परास्त होणे. सव्यापसव्य करणे म्हणजे काय होते तर यातायात करणे. यातायात करणे. फेऱ्या मारणे. सो थोडक्यात सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे किंवा फेऱ्या मारणे होते. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे म्हणीच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे. या वाक्याच्या अर्थाची मन आपल्याला शोधून काढायचं आहे. जशी आधीची परंपरा आहे तशी पुढची गोष्ट घडणे. बाप सवाई बेटा, आई बापाची पूर्व पुण्याई, खान तशी माती, पुढचा वागे तसा मागचा चाले. ओके, सो या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे सो त्यामध्ये अ व क व ड, फक्त ड, फक्त क. ओके, आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. खान तशी माती आणि पुढच्या वागे तसा मागचा चाले. सो परंपरेनुसार या ठिकाणी जर विचारात घेतलं तर खान तशी माती. ओके, जशी खान तशी माती म्हणजे जशी परंपरा चालत आलेली आहे तशी ती पुढे घडत राहणार. पुढचा वागे तसा मागचा चाले होणार नाही. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक जर बघितलं तर फक्त क. सो फक्त क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 आणि हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, खान तशी म्हणजे खान तशी माती. माती म्हणजे काय तर जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे. त्यानंतर नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते. खो घालते
हे आपल्याला वाक्प्रचार या ठिकाणी विचारलेला आहे. खो घालणे याचा अर्थ काय होतो तर लक्षात ठेवायचं आहे, खो घालणे म्हणजे काय तर नेहमी अडथळा आणणे. ओके, सो अडथळा आणणे, थोडक्यात खो घालणे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, परत वाक्प्रचारावर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. एखादी गुप्त गोष्ट तिसऱ्याच सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे तर लक्षात ठेवायचं आहे, षटकर्णी होणे. षटकर्णी होणे म्हणजे काय तर गुपित गोष्ट तिसऱ्यांना समजणे किंवा एखादी गुपित गोष्ट दुसऱ्याला किंवा तिसऱ्याला सांगणे याचा अर्थ होतो षटकर्णी होणे. सो लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य म्हणजे काय तर अगेन जे काही उभयान्वी अव्ययी जे दिलेले आहेत प्रधान सूचक, सो त्यापासून दोन वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडलेल्या प्रधान बोधक किंवा प्रधान सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेले वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य. पहिल्या पर्यायात काय दिलेलं आहे तर आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. एकच क्रियापद आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी केवळ वाक्य असणार आहे. केवळ वाक्य, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. ओके, सो सुरुवातीला सांगितलेलं होतं कोणत्या प्रकारे तर समुच्चय बोधक जे प्रधान सूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत आणि या आणि व किंवा हे जे काही शब्द आहेत, सो या शब्दापासून दोन वाक्य जी जोडलेली असतात तर ते कोणते वाक्य असतात तर संयुक्त वाक्य असतात. सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात घ्यायचं आहे, पर्याय क्रमांक 2. जेव्हा आरती सुरू झाली, तिसरा पर्याय काय दिलेला आहे, जेव्हा तेव्हा अगेन एकंदरीत संकेतार्थ. सो या ठिकाणी मिश्र वाक्य असणार आहे, मिश्र वाक्य. आणि जर तर परत संकेतार्थी जे काही प्रकार आहे उभयान्वी अव्ययाचे, सो हे देखील मिश्र वाक्य असणार आहे. ओके, सो मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, घर घेण्याचे निश्चित ठरतात, आजच मी रामभाऊंना सुपारी दिली. आता सुपारी दिली जी काही वाक्प्रचार आहे, सो कशासाठी वापर करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार सांगा. सुपारी देणे म्हणजे काय तर थोडक्यात एखाद्याशी करार करणे, सौदा, संधी करणे. सो सुपारी देणे याचा अर्थ होतो. सो या ठिकाणी शेवट करणे आहे का तर शेवट करणे असणार नाही, प्रारंभ करणे देखील असणार नाही, तर करार करणे किंवा सौदा करणे. सो अ आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे अ आणि क. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातील पर्यायी उत्तरातील व्याकरणिक दृष्ट्या योग्य शब्दांचा गट ओळखा. इस्पितळ, उच्चार, उज्ज्वल, उशीर. आता आपल्याला जी काही व्याकरण रचना आहे, सो त्यानुसार शब्द रचना या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि व्याकरणदृष्ट्या कोणता शब्द योग्य आहे किंवा कोणत्या शब्दांचा गट योग्य आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इस्पितळ, उच्चार, उज्ज्वल, उशीर. त्यानंतर अलीकडे, अकस्मात, अप्रतिम, उशीर. ओके, त्यानंतर अस्तित्व, आनुवंशिक, आशीर्वाद, अंतिम, उहापोह, उष्ण, उणीव, कठीण. ओके, सो यापैकी पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सो इस्पितळ आपण कसे लिहितो तर इस्पितळ जे या ठिकाणी दिलेलं आहे योग्य आहे. त्यानंतर उच्चार, सो उच्चार देखील या ठिकाणी योग्य पद्धतीने लिहिलेला आहे. उज्ज्वल देखील आपण डबल जचा वापर करत असतो उज्ज्वल लिहिताना. उज्ज्वल बरोबर आहे का तर चुकीचं आहे. सो उज्ज्वल या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर उशीर बरोबर आहे. ओके, या ठिकाणी उशीर बरोबर आहे का तर चुकीचं आहे. ओके, सो उशीर हे देखील बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये अलीकडे आपण कसं लिहित असतो तर लेखन नियमानुसार अलीकडे योग्य आहे. आपण
अकस्मात नाही तर अकस्मात, अकस्मातली येत असतो. सो अकस्मात दिलेलं आहे त्याच्यामुळे हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर अप्रतिम, अप्रतिम आपण कसं लिहित असतो? अप्रतिम. सो अप्रतिम हे बरोबर आहे. उशीर या ठिकाणी बरोबर आहे. सो अप्रतिम देखील चुकीचं आहे. अलीकडे चुकीचं आहे. त्यानंतर अस्तित्व. सो अस्तित्व या ठिकाणी अस्तित्व बरोबर आहे का? तर चुकीचं आहे. तर अस्तित्व हे जे काही आहे ते बरोबर आहे. या ठिकाणी डबल त दिलेलं आहे त्याच्यामुळे अस्तित्व चुकीचं आहे. अनुवंशिक नसतो तर अनुवंशिक, अनुवांशिक या ठिकाणी बरोबर आहे. ओके, या ठिकाणी अनुवंशिक दिलेलं आहे त्याच्यामुळे हे देखील विधान शब्द जे आहे ते चुकीचं आहे. आशीर्वाद, सर्वांनाच माहीत आहे आशीर्वाद असे लिहिला जातो का? तर नाही, आशीर्वाद आपण असे लिहित असतो त्याच्यामुळे हे देखील चुकीचं आहे. अंतिम, अंतिम बरोबर आहे का? तर नाही, अंतिम या ठिकाणी बरोबर आहे. सो पर्याय तिसरं देखील चुकीचं असणार आहे. त्यानंतर उहापोह, उहापोह हे योग्य आहे. उहापोह तर उहापोह. ओके, मिनटं, उहापोह हे चुकीचं आहे. ओके, सो मोठा ऊ असतो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 मधील शब्द 1 हे देखील चुकीचं आहे. उहापोह. त्यानंतर उष्ण, उष्ण मोठा ऊ नसतो तर छोटा ऊ असतो. उष्ण हे बरोबर आहे. उणीव आपण उणीव असे लिहित असतो. कठीण, कठीणचं कठीण चुकीचं आहे. कठीण असं असायला पाहिजे. सो हे योग्य आहे. ओके, सो असे 2, 3 आणि 4 तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर काही पॅसेजवरचे प्रश्न विचारले होते. सरसकट पॅसेजवरचे प्रश्न होते. ओके, सो तुम्ही पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, प्रत्ययसाधित. आपल्याला प्रत्ययसाधित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. त्यागी, पथिक, पुजारी, उडी पुढीलपैकी कोणते शब्द प्रत्ययसाधित आहेत? प्रत्ययसाधित म्हणजे काय? तर मागच्या शब्दाला एखादा प्रत्यय लागून जे शब्द तयार झालेला असतो. सो पथ, पथ, पथला इक हा प्रत्यय लागून काय झालेला आहे? तर पथिक, पथिक. ओके, सो पथिक. सो असे जे काही शब्द असतात तर ते आपण प्रत्ययसाधित या शब्द किंवा प्रत्ययसाधित म्हणून त्याला संबोधत असतो. ओके, सो त्याग, त्यागवरून त्याग, त्यानंतर ई प्रत्यय लावून ते काय झालेलं आहे? तर त्यागी. आणि हे दोन्ही जे शब्द आहेत ते संस्कृत प्रत्यय, इक आणि संस्कृत प्रत्यय लागलेला आहे. संस्कृत प्रत्यय लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर पुजारी, पुजारी. ओके, पूजा प्लस आरी यावरून पुजारी हा शब्द तयार झालेला आहे. पुजारी. आणि दुसरा आहे उडी. ओके, सो उड प्लस ई प्रत्यय लागलेला आहे. सो यावरून उडी. आणि ही दोन्ही प्रत्यय कोणते आहेत? तर मराठी प्रत्यय आहेत. सो लक्षात ठेवायचं मराठी प्रत्यय आहेत. त्यामुळे वरील सर्व त्यागी, पथिक, पुजारी, उडी वरील सर्व पर्याय काय आहे? योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भुंगा. कसं भुंगाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भ्रमर, अली, मिलिंद, मधुप. सो भुंगा आपण सर्व जे काही भ्रमर आहे, अली, मिलिंद, मधुप. सो हे जे काही भुंगा या शब्दाला पर्यायवाची शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. सो सर्व शब्द काय असणार आहेत? तर समानार्थी असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर चुकीचा गट ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर सर्व शब्द काय आहेत? तर एकमेकास पर्यायवाची शब्द आहेत. त्याच्यामुळे चुकीचे असणार आहे का? तर बरोबर असणार आहे. सो पर्याय 1 बरोबर आहे. मतभेद, तंटा, कलह, झगडा. सो वादविवादाच्या संदर्भाने हे शब्द काय आहेत? तर पर्यायवाची शब्द आहेत. त्याच्यामुळे ब देखील पर्याय क्रमांक 2 देखील योग्य असणार आहे. अंधार, तम, काळोख, तिमीर. तिमीरमध्ये तिमीर म्हणजे अंधार, काळोख किंवा रात्र. तम आहे. ओके, सो तम म्हणजे देखील काळोख किंवा अंधार होतो. अंधार म्हणजे देखील काळोख, तम किंवा रात्र. ओके, सो
हे चारही शब्द एकमेकास पर्यायवाची आहे. पर्याय क्रमांक 3 देखील योग्य आहे. चुकीचं काय तर भास्कर. भास्कर म्हणजे सूर्य. भूप म्हणजे राजा, ओके, किंवा मालक. त्यानंतर भक्षक म्हणजे एकंदरीतच खाणारा, मारणारा. आणि भय म्हणजे भीती. सो हे जे काही शब्द आहेत ते एकमेकास पर्यायवाची आहे का? नाही, तर ते एकमेकास पर्यायवाची नाही. त्याच्यामुळे चुकीचा गट कुठला असणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पाठ. पाठ या शब्दासाठी चुकीचा अर्थ. पाठ या शब्दासाठी चुकीचा अर्थ कोणता? बसायचा पाठ, शेताला पाणी नेणारा कालवा, विधवेचा विवाह, शरीराचा अवयव. सो लक्षात घ्यायचं आहे, शरीराचा अवयवसाठी पाठ नाही म्हणत, तर ते पाठ असतो. पाठ, ओके, पाठ नसतो. सो पाठ म्हणजेच काय तर बसायचा पाठ असतो का? यस असतो. शेतामध्ये जो काही कालवा, छोटी नाली तयार केलेली जाते, सो त्याला देखील पाठ म्हटला जातो. सो हे देखील बरोबर आहे. विधवेचा विवाह, सो त्याला किंवा पुनर्विवाह, पुनर्विवाह हे देखील त्याला देखील पाठ म्हटला जातो. सिंहासन, सिंहासन हे देखील पाठ आहे. ओके, सो लक्षात ठेवा, पाठ आणि पाठ. पाठ म्हणजे शरीराचा मागील भागातील अवयव म्हणजेच पाठ. सो पर्याय क्रमांक 4 चुकीचा विचारलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा शब्द सामासिक नाही. सामासिक म्हणजे काय तर दोन स्वतंत्र शब्दापासून एकच शब्द जेव्हा तयार केले जातो, सो त्यालाच आपण सामासिक शब्द म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सामासिक शब्द दोन अर्थाचे शब्द साधून तयार केलेला शब्द म्हणजे काय तर सामासिक शब्द. गोपाल, गोपालमध्ये दोन अर्थ आहेत का? तर यस, दोन अर्थाचे शब्द होते आणि त्यापासून एकच अर्थ तयार करण्यात आलेला आहे. गोपाल म्हणजे काय तर गायी पाळणारा, सो त्यावरून गोपाल हे शब्द तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सामासिक शब्द आहे. शीतलतनू, ओके, सो शीतलतनू हे दोन शब्द आहेत, त्यापासून देखील एकंदरीतच शब्द तयार करण्यात आलेला आहे आणि हे देखील सामासिक शब्द आहे. त्यानंतर भालचंद्र, ओके, सो भालचंद्र, शंकराविषयी भाल आणि चंद्र, सो दोन शब्द आहेत आणि दोन शब्दापासून एकच शब्द तयार करण्यात आलेला आहे. सो तिसरा पर्याय देखील या ठिकाणी सामासिक शब्द असणार आहे. आपल्याला सामासिक शब्द नाही म्हटलेला आहे. सो वरील सर्व शब्द काय आहेत तर सामासिक आहेत. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा शब्द तद्भव आहे. तद्भव, तत्सम. तत्सम म्हणजे काय तर संस्कृतपासून जसेच्या तसे आपल्या मराठीत आलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द. आणि संस्कृत शब्दापासून मराठीत येताना जे शब्द त्यांचा मूळ रूपामध्ये थोडा बदल झालेला आहे, सो त्याला आपण तद्भव शब्द म्हणत असतो. सो गुरु हा काय आहे तर गुरु तत्सम शब्द आहे. तत्सम. पुत्र तत्सम शब्द आहे आणि पिढा तत्सम शब्द आहे. मात्र कोवळा हा जो शब्द आहे तो एकंदरीत तद्भव शब्द आपल्याला दिसून येतो. कोमल या शब्दापासून कोवळा, ओके, सो कोमल या तत्सम शब्दापासून कोवळा हा शब्द तयार झालेला आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर कधीही न जिंकणारा या अर्थाचा नेमका शब्द कोणता? ओके, सो कधीही न जिंकणारा, यस, कधीही जिंकला न जाणारा किंवा कधीही न जिंकणारा म्हणजेच अजिंक्य. लक्षात ठेवायचं आहे, अजिंक्य म्हणजे काय तर कधीही न जिंकणारा. आणि कधीही न हरणारा असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे अपराजित. कधीही न हरणारा, अपराजित, किंवा त्यांनाच महेंद्रादित्य देखील म्हटला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढीलपैकी हा शब्द अभ्यस्त नाही. अभ्यस्त म्हणजे काय तर शब्दाची पुनरावृत्ती. ओके, सो एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती घडून जी तयार झालेली असते, सो त्यालाच आपण अभ्यस्त शब्द म्हणत असतो. लाल अभ्यस्त शब्द आहे. आडवा तिडवा अभ्यस्त शब्द आहे. बाजारहाट, ओके, सो एकंदरीतच मराठी फारसी किंवा फारसी मराठी अरबी मराठी या शब्दापासून तयार झालेला आहे बाजारहाट. त्याच्यामुळे हे देखील शब्द अभ्यस्त शब्द असणार आहे. मात्र पिढा हे जे काही शब्द आहेत ते पुनरावृत्ती दर्शवत नाही किंवा दोन शब्द तयार झालेले नाही. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पिढा. ओके, त्यानंतर पुढीलपैकी हा शब्द परभाषी आहे. ताकद, लेखक, रक्षक, भाषक. परभाषी म्हणजे काय तर अरबी, फारसी,
इत्यादी जे काही शब्द आहेत, इंग्रजी, ओके. सो या परकीय भाषेतून आलेले जे शब्द आहेत त्याला आपण परभाषी शब्द म्हणत असतो. ताकद हे शब्द एकंदरीतच अरबी भाषेतून आलेला आहे, त्याच्यामुळे परकीय शब्द कुठला असणार आहे, परभाषी शब्द ताकद. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर सामासिक शब्दांचे लिंग, ओके. सो लिंग विचाराच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये साखर भात, देवघर, मीठ भाकरी, ओके. सो मीठ भाकर, सो या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता सामासिक शब्दांचे लिंग विचार आपण जेव्हा विचारात घेतो तर त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण जे काही शब्द आहेत तर त्यांचे लिंग विचार आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतो. सो पुलिंगीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, पुलिंगीमध्ये कोणते शब्द येतात. सो साखर भात, ओके. शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून, त्याच्या प्रत्ययावरून एकंदरीतच त्याचे लिंग विचार ठरवला जातो, साखर भात. त्यानंतर आणखी जर आपण बघितलं तर भाजीपाला, मेंढवाडा, ओके. त्यानंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मीच्या कांत म्हणजेच लक्ष्मीकांत. सो शेवटच्या शब्दावरून त्याचे एकंदरीत लिंग विचार ठरवण्यात आलेला आहे. आणि हे जे काही शब्द दिलेले आहे, साखर भात, भाजीपाला, मेंढवाडा, लक्ष्मीकांत, हे काय असणार आहे तर पुलिंगी शब्द असणार आहे. त्या ठिकाणी साखर भात काय तर पुलिंगी असणार आहे. सो पहिला शब्द पुलिंगी असणारा पर्याय आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा आहे देवघर. आता देवघर ज्याच्यामध्ये दोन्ही शब्दांची लिंग आपण निश्चितपणे ठरवू शकत नाही, ते कशामध्ये येतात तर नपुंसक लिंगी, ओके. सो नपुंसक लिंगी. सो फॉर एक्झाम्पल देवघर, त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये बाई माणूस शब्द लक्षात ठेवायचा आहे, बाई माणूस. गायरान, ओके. सो गायरान हे देखील नपुंसक लिंगी शब्द आहे. त्यानंतर देवघरसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर नपुंसक लिंगी असणारा पर्याय जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसून येत नाही. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता मीठ भाकर, या ठिकाणी जे मीठ भाकर दिलेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये मीठ भाकरी असते, ओके. सो मीठ भाकरी, मात्र आयोगाने कन्फ्यूज करण्यासाठी जाणून मीठ भाकर हा शब्द दिलेला आहे, जे स्त्रीलिंगी आहे, ओके. सो स्त्रीलिंगी आहे, लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त भाऊ बहीण, त्यानंतर पुरणपोळी, त्यानंतर देवपूजा, ओके. सो देवपूजा जे काही शब्द आहे ते स्त्रीलिंगी या लिंग विचारामध्ये याचा समावेश होतो. सो लक्षात ठेवायचं आहे, सामासिक शब्द आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तारा, ओके. सो तारा आकाश पाहते या अधोरेखित शब्दाची जात कोणती, ओके. सो तारा कोणते नाम आहे, विशेष नाम, सामान्य नाम, व्यक्तिवाचक नाम, भाववाचक नाम. तारा आकाश पाहते, आता तारा हे व्यक्ती आहे, सो व्यक्तीविषयी बोलले गेलेलं आहे, सो व्यक्तीविषयी जेव्हा एखाद्याला व्यक्तीविषयी किंवा वस्तूला जे नाव दिलेलं असते सो त्याला आपण विशेष नाम म्हणत असतो. सो विशेष नाम, आता या ठिकाणी विशेष नाम दिलेलं आहे, सो विशेष नाम या ठिकाणी योग्य असणार आहे. सामान्य नाम आहे का, सामान्य नाम केव्हा असतं जेव्हा तारा इन जनरल वापरलेलं आहे, सो ते सामान्य नाम या ठिकाणी राहिलेलं असतं. मात्र तारा हे व्यक्तीविषयी बोललं गेलेलं आहे, सो त्यामुळे या ठिकाणी तारा हे विशेष नाम आहे. सो विशेष नाम फक्त असणारा पर्याय आहे का तर असणारा पर्याय आपल्याला दिसून येत नाही, ओके. सामान्य नाम नसणार आहे, व्यक्तिनाम असणार आहे का, व्यक्तिनाम आपल्याला नामाचा प्रकार दिसून येत नाही, त्याच्यामुळे व्यक्तिनाम नसणार आहे. आणि भाववाचक नाम आहे का तर भाववाचक नाम देखील आपल्याला तारावरून लक्षात येत नाही, ओके. सो या ठिकाणी पर्याय जर आपण बघितला तर ब कड चुकीचं आहे, म्हणजे हे तीनही पर्याय चुकीचे आहे, ब कड आणि फक्त विशेष नाम हे बरोबर आहे. सो अशा पद्धतीने आयोगाने जे काही ऑप्शन आहे ते सेट केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 ब कड चुकीचा, म्हणजेच फक्त बरोबर, म्हणजे विशेष नाम आहे, विशेष नाम बरोबर आहे, ओके. तारा म्हणजेच काय तर विशेष नाम आहे. आता आकाशात तारे आहेत असा प्रश्न या ठिकाणी, आकाशात तारे
दिसतात. आता तारे या ठिकाणी कोणतं नाम होईल तर सामान्य नाम होईल. ओके, सामान्य नाम. त्यानंतर पुढचा प्रश्न, धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम यापैकी कोणता हा नामाचा प्रकार नाही. ओके, सो नामाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सामान्य नाम, सामान्य नाम ज्याला जातीवाचक नाम म्हटलं गेलेलं आहे, एखाद्या वस्तूच्या जातीवाचक नाम ज्याला म्हटलं येतो. त्यानंतर विशेष नाम, विशेष नाम म्हणजे काय तर व्यक्तिवाचक नाम, व्यक्तिवाचक नाम. आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम, भाववाचक नाम ज्याला आपण धर्मवाचक, धर्मवाचक नाम म्हणत असतो. सो असे नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सामान्य नाम. ओके, सो लक्षात ठेवायचं सर्वनाम. सो सर्वनाम नामाचा प्रकार आहे का तर स्वतंत्रपणे नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सो या ठिकाणी सर्वनाम नसणार आहे. सो सर्वनाम या ठिकाणी चुकीचं आहे. सो नामाचा प्रकार नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर परत नामाचे प्रकारावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार क्रमाने सांगा. ओके, क्रमाने ओळखायला सांगितले गेलेले आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वास शाळेत गेला. ओके, सो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास शाळेत गेला. ओके, या ठिकाणी विश्वास पहिला जो आहे तो या ठिकाणी विश्वास ठेवा म्हणजे काय तर भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम. आणि दुसऱ्या वाक्यात व्यक्तीसाठी तो विश्वास वापरला गेलेला आहे म्हणजे विशेष नाम आहे, विशेष नाम. ओके, सो या ठिकाणी पहिला भाववाचक नाम, पहिला भाववाचक नाम असणारा पर्याय क्रमांक ब आणि क मध्ये आहे. त्यानंतर दुसरं काय तर विशेष नाम आहे. सो फक्त ब असणारा पर्याय जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर या कंबाईंड गटबद्ध 2018 मधील मराठी व्याकरणांतर्गतचा शेवटचा प्रश्न, मुलांना तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम काय आहे. ओके, प्रथम पुरुषी एकवचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी, संबंधी सर्वनाम, अनुसंबंधी सर्वनाम. ओके, सो सुरुवातीला पहिल्याच प्रश्नामध्ये आपण सर्वनामाच्या संदर्भाने जे काही पुरुषवाचक सर्वनाम बघितलेलं होतं, पुरुषवाचक सर्वनाम. सो त्याच्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्यामध्ये मी, आम्ही हे जे काही शब्द आहेत आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. द्वितीय पुरुषवाचकमध्ये तू, तुम्ही. आणि तृतीय पुरुषवाचकमध्ये तो, ती, ते, त्या. ओके, सो हे जे काही आहेत शब्द, सो एकंदरीत तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत. आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही. सो तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो किंवा कोणत्या पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे तर द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी. ओके, सो तू फक्त एकवचनी आहे तर तुम्ही हे अनेकवचनी प्रकारामध्ये येतो. सो पर्याय क्रमांक 2 द्वितीय पुरुषवाचक अनेकवचन या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो 50 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे तर पर्याय क्रमांक 2 द्वितीय पुरुषी अनेकवचन. ओके, सो अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न या ठिकाणी मराठी व्याकरणाच्या संदर्भाने बघितलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2019 मध्ये कंबाईन गट ब मध्ये विचारलेले मराठीचे प्रश्न बघूयात आणि आणखी थोडा डिटेलमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. ओके, सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. थँक्यू, धन्यवाद.